जाऊबाई, अहो बघा आता तुम्हीच, विद्येची देवता म्हणजे गणपती. तुमचं पेपर नीट तपासलं जावं, तुमचं काम चांगलं व्हावं, तुम्हासनी तुमच्या कामामध्ये यश मिळावं म्हणून विद्येची देवता गणपती त्याची आरती करत होतो, देवाकडे साकडं घालत होतो आम्ही. तर या घरातल्या लोकांच्या डोळ्यात खुपतंय ते, पटत नाही त्यासनी. मामांजी एवढं शिक्षण मंत्री आहेत पण या घराला अडाणीपणाचीच गोडी लागली बघा. आता तुमचं काम चांगलं व्हावं म्हणून तर आम्ही देवाची उपासना करत होतो नव्ह. तर या घरातल्या लोकांच्या कपाळावर आठ्या पडत्यात. देवा देवा काय बी कर पण जाऊबाईंचं पेपर नीट तपासलं जाऊ दे बघ. काय बी कर पण जाऊबाईंचं पेपर नीट तपासलं जाऊ दे रे. मामनजी, मामनजी, आओ मामनजी, मामनजी आओ बघा की जाऊबाई एवढं दिस रात एक करून पेपर तपासायल्यात. त्यांचं काम चांगलं व्हावं, पेपर तपासण्यामध्ये त्यासनी यश मिळावं, घरात विद्या यावी म्हणून साक्षात विद्येची देवता गणपतीची आम्ही आरती करत होतो. तर आवाज होतोय म्हणून आम्हासनी सुनावलं जातंय. आता हे समजा आम्ही जाऊबाईंच्या चांगल्यासाठी करत होतो नव, तर घर बघितलंच चंदे, आम्ही करायला गेलो एकच झालो दुसरंच. लागले सुनबाई, असा आरडाओरडा करून जोराने आरती म्हणून घरात विद्या येत नसती. अहो मदतच करायची तर त्यांना काय हवं नको ते विचारा. नाही पण त्यांनी काही सांगितलंच नाही आम्हासनी. मग तुम्ही विचारा ना. आणि हे बघा, थोरल्या सुनबाईंचं पेपर तपासून होईपर्यंत त्यांना घरातलं कुठलं बी काम सांगायचं नाही. त्यांना काय हवं नको हे विचारायची जिम्मेदारी तुमची. आता उगा गर्दी करू नका, चला लागा कामाला. काय पाहिजे काय तुम्हासनी? नाही, काय बी पाहिजे असं तर सांगायचं आम्हासनी. बघितलं ताईसाब, उगाच आगाऊपणा केला सान समजा आला आता अंगाशी. कुणी काही सांगितलंय म्हणून तसंच करणाऱ्यातलं नाही आम्ही. आमच्या मनाला जे पाहिजे तेच आम्ही करणार, आमची मर्जी. तू बघ ग चंदे, पेपर तपासताना नाही मस्तरडीचा जीव काढला तर नाव बदल आमचं. तुमचं ऐकून बोलतो आणि पायतान खातो. मग हे बघा, तुम्ही समजे माझा ऐका, तुम्ही बी असलं काय करू नका सर. अरे खऱ्यानं वागलं की खऱ्या अर्थानं आयुष्याची प्रगती होती. हे असं खोटं नाटं वागून आयुष्यात काय बी होत नाही. उगाच लांबट लावत बसू नकोस रानादा. तू बोलणार आहेस का नाही ते तेवढं सांग. नाही सांगणार, अजिबात नाही सांगणार. मग आमचं आम्ही बघतो, आम्ही वहिनीसनी सांगतो. ए चला रे. अरे गप्प बसा, एकदम म्हणलं ना वा नाही जमणार म्हणून. आबांनी मला सांगितलंय अंजलीबाई पेपर तपासताना त्यांना कसला बी त्रास सुद्धा कामा नाही. तुम्ही उगा आधी मध्ये करू नका. आम्ही कशाला मध्ये मध्ये करू, आम्ही नुसतं डोकावून येतो. चल. अजिबात आज जायचं नाही. आबांनी आम्हाला कवा पण वाढत यायला सांगितलंय आणि तू कोण अडवणारा. चला रे आज सगळं. बसा, चला रे आज. ते बघ तुझ्या गाडीची कोण किल्ली काढाले. चला रे. मी असं तुम्हाला आज जाऊ देणार नाही. तुझं असताना आम्ही आज जाऊन दाखवतो बघ. राणादा, कुठनं आणलं किचन? एक नंबर आहे की. हा वा राणादा, लई सुधारणा झाली की. एवढी डायरेक्ट किचन वर. हा, याला म्हणायचं खरं प्रेम. चला येऊ काय?
कोण नाही वहिनी कुठे पेपर तपासत असतील? हे त्यांच्या खोलीत असतील. मग आता आधी कोण जाणार आहात? हा, पेपर कुणाला अवघड गेलाय त्यानं पहिला जायचं. काय रे? होय. मला काय अवघड गेला नाही पेपर. मला पण कमी अवघड गेलाय. मला तुझ्यापेक्षा कमी अवघड गेलाय. मला सगळ्यात कमी गेलाय. मला सगळ्यात सोपा गेलाय. मग राहिलं कोण? डेरपट्या. मला अवघड गेले कसं तुम्हाला माहितीये? तुझं ठरलं. जा. ए पोरा, आत कुठे निघालेस? आतमध्ये ताईसा पेपर तपासायला. आमचं वहिनींच्याकडे एक लई महत्वाचं काम आहे. महत्वाचं असू दे नाहीतर बिन महत्वाचं. आतमध्ये जायचं नाही म्हणजे नाही, समजलं? आता साहेब आमच्या ताईसाहेबांनी ओरडल्यात, ते बी आरती करत होत्या म्हणून. आणि पेपर तपासताना अजिबात डिस्टर्ब करायचं नाही म्हणजे नाही. अहो आम्ही कुठे डिस्टर्ब करणार आहे? आम्ही लगेच चक्कर मारून येतो की. होय. वारे वा, चक्करच्या लाडक्या. चक्कर टाकाय हो काय मळा हाय? चला वा बाहेर, चला वा बाहेर. असं का करलास मावशी? हसताय काय रा? मावशी कोणाला म्हणतो र? मावशी नाही, ताई म्हण ताई. बर ताई, त्याला जाऊ द्या. गरीबाचं पोर आहे. जा रे. मी जातो. आणि मला सांगा, आणि हे कुठच्या अंगानं गरीबा घरचं कार्ट वाटतंय? आणि आतमध्ये जाय काय महाप्रसाद आहे? चला थांबायतच. अहो नाही, ते शाळेकडचा निरोप द्यायचा होता म्हणून आलोय आम्ही. निरोप माझ्याकडे द्यायचा. मला येळ मिळेल तसं मी सांगन ताईसाहेबांनी. नाही, लय अर्जंट काम आहे. आता सांगावं लागणार. होय. मग अर्जंट कामाला पैसे पडतात. ताई, गरीबाचं पोर, त्याच्याकडे कुठनं पैसा आलं? बर पैसे राहू दे. लय उकाडा वाढलाय. कैऱ्या काकडी असलं काय हाय का खिशात? आता खिशात काय नाही. आम्ही आज जाऊन आल्यावर तुम्हाला पाहिजे ते देतो बघा. हा, काय पण आणून देतो. ए, मला येड्यात काढायचं काम नाही. आणि कैऱ्या सोडा, चॉकलेट खाता का नाही? चॉकलेट खायचं नसतंय, ते चांगलं नसतंय. त्याच्यामुळे दात किडतात. असं? मग पेपर तपासताना बी आज जायचं नसतंय, चांगलं नसतंय, नापास होती माणूस. चला बाबा बाहेर जा. ताई, अहो आमचं म्हणणं तरी ऐका की. ए, ही असली समधी चॅप्टरगिरी माझ्या समोर दावायची नाही. हे समजा शाळेत. चला बाबा काय रे पोरण, एवढे दुपारच्या इकडे का आलायचा? आमचं वहिनींच्याकडे एक लई महत्वाचं काम होतं आणि आता सोडणं झाल्यात. आमच्याकडनं कैऱ्या, चिंचा, चॉकलेट मागाल्यात. ते साहेबांनी सांगितलं होतं ना आतमध्ये जायचं नाही. आणि ताईसा पेपर तपासायला येते. माहिती आहे मला, पेपर ह्या पोरांचंच आहेत ना. त्यांचं काहीतरी महत्वाचं काम असेल. तू कशाला अडवतीस? जाऊ दे की त्यास. अहो पण बिन काय नाही. पेपरची तुला किती काळजी आहे ठाव आहे मला. उगाच नाही त्या फंदात पडू नगस. माझं चांगलं लक्ष आहे तुझ्यावर, म्हणजे सगळीकडं. जाऊ दे पोरासनी. अजून किती वेळ आहे काम सपायला? साधारण 1 तास तरी लाग. लई येळ करू नगस. आमचं समध्यांचं जेवण झालं. रानास तेवढं जेवायचंय. त्याला जेव म्हटलं पर तो तुझ्याशिवाय जेवल असं वाटत नाही.